काय तू बघितला ब्लॉग? कोण घाबरतो इकडे बघ ना, कोण घाबरतो? हे बघा ब्रेड आणला, चीज, काकडी, बीट, हे बघा बटर पण आहे. तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गाईज. कशात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मजेत राहू. तर गाईज आज जिमला तर जायचं आहे सकाळी, पण पहिले बोललो मंदिरात जाऊन होते आणि आजपासून लवकर उठणार आहे. बघा किती वाजलेत, 9 वाजलेत. सो जिमला जाऊच, पहिले बोललो मंदिरात जाऊन होते. सो चलो गाईज जा. तर गाईज निघालो जिमला जायला. तर गाईज जस्ट जिमशी घरी आलो गाईज. आता गाईज आज सोमवार हे उपवास आहे. सो बोला आता उपवासाचं काहीतरी खाल्लं लागेल. आई हां ही बघा गाईज खिचडी. स्वाबी खिचडी खाते और लस्सी पिते. लगेच आवडते. तर गाईज चाललोय आता गाईज इकडे आपल्या साखरपुडा चालू. गाईज कॉलेजची फ्रेंड आहे, तिथं साखरपुडा आहे गाईज आज. सो मला तिचं आमंत्रण आलेलं की बोलते ये बोलते साखरपुड्याला. सो चलो गाईज जाते अभि. पुष्पगुच्छ घ्यायला लागेल, ते पण घेऊ आपल्या इथे स्टेशनला, तसं मग जाऊया. चलो. तर गाईज पुष्पगुच्छ घेतलेला आहे अभि गाईज. सीधा बदलापूर गाव स्टॉप. चलो गाईज. तर गाईज पोचलेलो आहे आपण. तर गाईज अशा प्रकारे मी निघालोय इथून. मला बोललो ती जेव बोलते. मी बोललो अरे भाई बोललो माझा उपवास आहे आज. बोलते गप बोलते खोटं आहे. बोललो अरे खरंच बोललो उपवास आहे. नंतर बोललो नंतर हलगी लेन बोललो जेवायला आता नको. बोलते ठीक आहे बोलते. तरी मग मला बोललो ती बस बस बोलते. बोललो नको बसत नाही जातो बोललो. ठीक आहे बोलले. गाईज विषय असं झालता की मला बघी खुश झाली का. तर गाईज तिला मी बोललेलो की मी येणार नाही बोलो, मला जमणार नाही. बोलते का नाही बोलते. मी बोललो की मला बाहेर जायचे. बोलते गप बोलते ये बोलते. मी बोललो अरे बोला खरंच बोललो बाहेर जायचे. तर बोलते ठीक आहे बोलते. बोला हल्दी लागणार नाही असं बोललेलं तिला मस्तीत. पण खरंच मला बाहेर जायचं होतं. पण मी तिला असं बोललो की मला बाहेर जायचे. सो ती बोलते की बघ बोलते जमला तरी ये बोलते हा का. मी बोललो ठीक आहे बोललो. माझ्या मनात तर होतं की तिच्या साखरपुड्याला जायचं. कारण गाईज ती म्हणजे आम्ही एवढी मजा केली ना कॉलेजमध्ये, जाम मजा केली. जेव्हा माझी ही स्कॉर्पिओन होती तेव्हा माझी दुसरी गाडी होती आपल्या वेरना होती. तुम्हाला तर माहीत असेल वेरना होती. तर वेरना होती माझी. त्यावेळेला आहे ना मी म्हणजे आमचे म्हणजे माझ्या बॅचमध्ये होती. तर बेस्ट फ्रेंड आम्ही जाम मस्ती करायचो गाडीत काय एवढे मेमरीज होते ना गाईज आमचे. माझे सगळे स्नॅपला मेमरीज आहेत अजूनही. जाम मजा केली गाईज आम्ही. म्हणजे लाईव्ह मी फक्त म्हणजे मला कॉलेजमधून तर मी निघालो, पण मी बोलतो ना म्हणजे 1 वर्ष म्हणजे 1 इयर होता. 1 इयर कॉलेजमध्ये म्हणजे 1.5 म्हणजे 1.5 वर्ष मी कॉलेजमध्ये होतो. मग 1.5 वर्षात इतकी मजा केलेली ना गाईज, हिशोबने एवढी मजा केली. गाडीत गोला काय खायचो, गाडीत मस्ती काय करायचो, गाडीत परत अजून काय. माझी गाडी कशी ब्लॅक फ्लेम होती ना आम्ही लोकांची मजा वगैरे घ्यायचो गाईज आतून.
कारण काही ब्लॅक फिल्ममध्ये कसे बाहेरच्या दिसत नाही, तर बाहेरचे कसं असं चेहरा वगैरे नाही का टिक करायला, म्हणजे चेहरा वगैरे नीट करायला यायचे, तेव्हा आम्ही मजा घ्यायचो. ही बघ अशी म्हणजे असं जाम एन्जॉयमेंट म्हणजे एवढी केली ना काहीच हिशोब नाही, लय मजा केली. ती पण त्या भाऊंसमोर बोलली की माझा बेस्ट फ्रेंड आहे म्हणून. कसं आहे गाईज, कधी कधी ना फ्रेंडशिप ही लगेच सोडायची नसते, ती एंडपर्यंत न्यायची असते. आता हल्दी लग्नाला पण येईन मी, कारण कसं आहे गाईज एक म्हणजे असं शेवटी आता ते घरच्यांना माहीत असं, घरचेच ते घरच्यांचेच म्हणजे ते बोलतात ना, म्हणजे तिच्यावरती जाम प्रेम असतं, एक भाऊ प्रेम आहे. सो त्यांना त्यांचं दुःखच असेल शेवटी. एक मुल म्हणजे घरात म्हणजे तिला एक बहीण आहे गाईस, तिचं पण वाटतं आज म्हणजे दोघांचं एकत्रच करायला लावले वाटतं साखरपुडा हल्दी लग्न वाटतं. सो शेवटी आता घरातल्या 2 मुली चालल्यात, तर मग कसं घरच्यांना पण असं एक हेच असेल. सो आता काय, आणि माझी बेस्ट फ्रेंड होती, सो मला पण जरासं दुःख आहे, पण चांगली गोष्ट आहे की चांगलं होतं बाई, म्हणजे असं खुश आहे, बस खुश आहे ती. सो एवढंच सांगायचं होतं गाईज की खूप मजा केली आम्ही बेस्ट फ्रेंड. सो गाईज निघालो आता घरी जाऊन, उपास सोडायला लागेल. मम्मी परत बोलल मला, कारण की माझा फोन काय मम्मीला मी फोन काय केला नाही. आता जातो घरी गाईज, उपास सोडतो, बसतो. चलो गाईज, की एखाद्या म्हणजे मला बघून तर ती खुश झाली तीच, पण एखाद्या व्यक्ती आपल्याकडे बघून खुश होत असेल, तर तुम्ही विचार करू शकता की किती मेमरीज असतील आमच्या, म्हणजे किती आम्ही मजा मस्ती केली असेल. जाम मजा म्हणजे गाईज, हिशोबने एवढी मजा केली ती गाईज. आणि मजा तर केली ती गाईज. कसं आहे आता मला बघून तिचा जरा चेहरा पडला का, म्हणजे की जे बोलतात ना आठवण, म्हणजे असं मजा मस्ती केली. मग कॉलेज सोडलं कसं काय, आमची भेटच नाही, बिलकुल भेट नाही. म्हणजे एक ते बोलतात ना, काय भेटायसाठी काय निमित्त पण नव्हतं ना, काय कारण पण नव्हतं का भेटायचं. आता आम्ही माझ्या दुसऱ्या मैत्रिणीसोबत मी भेटायचो, काय काय ना काय कारण निघायचं. पण आता हा साखरपुड्याचा एक निमित्त निघाला भेटायचा. तिला मला बघून ती जाम खुश झाली. मला अशी करते एकदम म्हणजे पटकन असं पटकन हे केला तिने मला. सगळी माझ्याकडे लोक बघायला लागली. मी बोललो बाई पक्का लाजल्यासारखा झाला मला की एवढं सगळ्यांसमोर तिने, म्हणजे आनंद होतो माणसाला. कसा आनंद असला ना डोळ्यांसमोर, तर माणूस कसा तो हे नाही करत, इग्नोर नाही करू शकत, किती दाबून नाही ठेवू शकत. मग ती पक्की खुश झाली मला बघून. सगळी लोक माझ्याकडे बघतात गाईस की कोणाला हे करते. जाऊ दे आता, कसं काय, जाऊ दे, काही विषय नाही काही. आता हल्दी आहे ती, तिला मी विचारलं काल हल्दीबद्दल की कधी कसं काय आहे, परवा. तर मला बोलते की काय दिवाळीला काहीतरी मला बोलली. मी बोललो कधी हल्दी लग्नाची तारीख काय आहे, तर ती बोलते दिवाळीला काहीतरी ठरवलं. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, बोलू दिवाळीला लांब आहे अजून. सो चलो मी जाते हे घर पे. राईस, पातोडी, पराठे पण केले, वाटाण्याची भाजी. हा काय तू बघितला ब्लॉग? कोण घाबरतो इकडे बघ ना, कोण घाबरतो? आता नाही बोलणार. कोण घाबरत होता, कोण किकलं होतं? सायरक चाचूला सांग ना, काय कोण किकलला ब्लॉग मध्ये? बोल ना, हाय गाईज, इथे. हा बोल, तुम्ही जेवलात का? जीव कशी बोलते? काय काढलं तुम्ही? हे काय आहे? तर गाईस मम्मीने ब्रेड आणायला घेतलं. चलो आम्ही ब्रेड लेके आते. म्हणजे सँडविच करायचे असते, मम्मी बोलते ब्रेड आण. हे बघा ब्रेड आणला, चीज, काकडी, बीट, हे बघा बटर पण आहे, आणि अजून हे बरं 2-3 भाज्या होत्या, म्हणून ज्या राहिलेल्या भाज्या होत्या ना त्या आणल्या. तर गाईज आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. बाय बाय, गुड नाईट, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.